मुंबई म्हणजे वेगात धावणाऱ्या गाड्या, माणसे आणि गगनचुंबी इमारती, जंगले नाहीशी करून सिमेंटची जंगले इथे सतत उभी राहिली आणि यातून वाढला उन्हाचा तडाखा। यासाठीच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं साकारलंय शहरी जंगल। प्रगतीच्या ध्यासात जंगल तोडणारे आपण जंगल वसवूही शकतो, हा नवा पायंडा या प्रकल्पातून पडणार आहे। वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच WRI या नामांकित संस्थेनं केलेल्या हीट आयलँड स्टडीनुसार मुंबईतील काही भागात वाढत्या उष्णतेचा भयंकर परिणाम दिसून आलाय। त्या भागांपैकी महानगरपालिकेच्या के ईस्ट वॉर्ड मधील मरोळ येथे मिठी नदीलगत मरोळ इंडस्ट्रियल इस्टेट कॉर्पोरेशनची मालकी असलेला जमिनीचा भूभाग आणि महानगरपालिकेचे उद्यान अशा दोन भूभागांना एकत्र करून सुमारे 3.3 एकर जमिनीवर उभा राहिला पहिला वहिला शहरी वनीकरणाचा प्रकल्प। BMCच्या संचालक नियोजन या विभागाकडून हा प्रकल्प राबवण्यात आला असून या प्रकल्पास लागणारा निधी जिल्हा नियोजन समिती मुंबई उपनगर मार्फत पुरविण्यात आला आहे। बंधू आणि भगिनींनो, हे आहे मुंबई मधील मरोळ येथे नव्यानं नावारूपाला येणारे शहरी जंगल। या शहरी जंगलात आत आलात की आपण नक्की मुंबईतच आहोत हा प्रश्न आपल्याला नक्की पडल्याशिवाय राहणार नाही। हे शहरी जंगल म्हणजे शहराची फुफ्फुसे जी प्रदूषण युक्त वायू शोषून घेते आणि प्राणवायू ऑक्सिजन वातावरणात सोडते, म्हणून तर शहरवासियांना मोकळा श्वास घेता येतो। हे शहरी जंगल उन्हाच्या विळख्यातून शहराला सोडवते आणि थंड वातावरण माणसांना आनंददायी अनुभव आणि जैवविविधतेला हक्काचा निवारा देते। ही झाली या प्रकल्पाची पार्श्वभूमी। चला आता आपण या प्रकल्पात पायलट प्रोजेक्ट म्हणून नक्की काय काय असणार आहे हे पाहूया। तर या शहरी जंगलात आजूबाजूच्या परिसराची मोकळ्या जागेची निकड लक्षात घेता पीपल्स प्लाझा अँड फॉरेस्ट असे 2 ठळक विभाग करण्यात आले आहे। या जंगलात आजूबाजूच्या परिसरातल्या 60 पेक्षाही अधिक दुर्मिळ देशी वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतील आणि देशी वनस्पतींच्या प्रजाती यासाठी निवडल्या गेल्या कारण यावर अनेक कीटक, पक्षी, इतर अनेक जैवविविधता घटक यांना अशा वनामध्ये हॅबिटेट म्हणजे वास्तव्य करता यावे, फुले फळे यातून अन्न, पाणी आणि झाडांवर घरटी बांधून निवारा याची सोय व्हावी आणि वन्यजीव जैवविविधतेचे घटक येथे मनमुराद बागडावे असे अन्न साखळीस अनुकूल परिस्थिती येथे तयार करण्यात आली आहे। या शहरी जंगलात डेन्स फॉरेस्ट, ट्रेडिशनल प्लांटिंग, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक उद्यान अशा वेगवेगळ्या विभागात वृक्षारोपण करण्यात आले। असे विभाजन करण्याचे मुख्य कारण म्हणजे हा पायलट प्रोजेक्ट असल्यानं विविध प्रजातींचे येत्या वर्षात निरीक्षण करता येऊ शकते। तसेच शाळकरी विद्यार्थी व इतर नागरिकांना व्यवस्थितरित्या माहिती देणे सोयीचे होईल। या वनासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजेच इको STP व बोरवेलद्वारे करण्यात आली आहे। म्युनिसिपल ड्रेनेज मधील सांडपाण्याची इको STPच्या सहाय्यानं पान वनस्पतींद्वारे सांडपाण्यातील अशुद्धी शोषून घेऊन ते पाणी या उद्यानामध्ये सिंचनाकरिता वापरले जाते। त्यामुळे सदर प्रकल्पास टँकरवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही। या प्लांटच्या शृंखलेमधील वेटलँडमध्ये पक्षी, मासे, गोगलगाय, बेडूक, खेकडे, कीटक इत्यादी आकर्षित होतात। अशा प्रकारे निवाऱ्यास अनुकूल परिस्थिती येथे तयार करण्यात आल्या आहेत। रोपे मोठी होईपर्यंत कृत्रिम पर्याय म्हणून बर्ड नेस्ट, बर्ड बाथ, बर्ड फीडर, बी हॉस्टेल इत्यादीची सोय करण्यात आली आहे। सदर प्रकल्पाची संकल्पना आराखडा स्टुडिओ पिपली कपूट या अर्बन डिझाइन अँड इको लँडस्केप संस्थेद्वारे तयार करण्यात आली असून डेन्स फॉरेस्ट हे इको सत्व या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे। मुंबईमध्ये आढळणाऱ्या पक्षी व फुलपाखरांच्या प्रजाती व येथे लावण्यात आलेल्या 60 पेक्षा अधिक देशी वनस्पतीच्या प्रजाती यांचे चित्रीकरण तसेच या संपूर्ण प्रकल्पाची कल्पना देणारे माहिती फलक बुलहॉर्न एस्पिरन्स या संस्थेद्वारे करण्यात आले आहे। पवई तलावापासून ते माहीमच्या खाडीपर्यंत मिठी नदीच्या प्रवासातील शहरी वनीकरणाचा हा पहिला फेज आहे।
या शहरी जंगलाच्या पीपल्स प्लाझा या भागात विशेष लाकडी पूल आहे. विविध कार्यक्रम व कार्यशाळा घेण्यासाठी एम्पी थिएटर आहे. बाळगोपाळांना खेळण्यासाठी रबर मॅटसह विविध खेळण्यांची सुविधा देखील येथे करण्यात आलेली आहे. थोडक्यात बचपन से लेके 55 तक आणि वयोवृद्धांसाठी ताण विसरून आरोग्य प्रदान करणारे, सामाजिक बांधिलकी जपायला शिकवणारे आणि खरा आनंद व समाधान देऊन शांत झोप मिळवून देणारे हे जंगल रिलॅक्स पॉइंट ठरणार आहे. आणि तुकारामांच्या अभंगाची या मानवनिर्मित शहरी जंगलातून आपण अनुभूती घेणार आहोत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. निसर्ग संवर्धनाकडे टाकलेलं असं हे यशस्वी पाऊल शहरी जंगल आपली वाट पाहतंय. नक्की या.